दिन चिरायू हो ताक दिन। आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यासाठी धडाडीने काम करणारे गौतम भाऊ देशमुख, तुमचे मुख्याध्यापक बिरारे सर, शालेय समिती सदस्य, शाखा समिती सदस्य व बाल मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने मी इथे आलो आणि शाळेच्या प्रवेश द्वाराजवळच ही भव्य इमारत बघून आणि ही प्रगतिशील विद्यार्थिनी बघून मनात खूप आनंद झाला। यासाठी तुमच्या सगळ्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो। तुम्हाला घडविणारे तुमचे आई बाबा आणि त्यानंतर जो क्रमांक येतो ते शिक्षक, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे। प्रजासत्ताक दिन एका वक्त्याने सांगितलं की या दिवशी प्रजेच्या हाती सत्ता आली म्हणून प्रजासत्ताक। मग आता प्रजेच्या हाती सत्ता आली म्हणजे काय, कोणाला सांगता येईल? प्रजेच्या हाती सत्ता आली म्हणजे काय झालं? प्रजेच्या हाती सत्ता आली त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही बघत असाल की दर 5 वर्षांनी आपल्या देशात निवडणुका होतात आणि जनता त्यांचा प्रतिनिधी कोण, त्यांच्यावर राज्य कोण करणार हे निवडून देतो आणि ते गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येक गोष्टीच्या निवडणुका होतात आणि त्या निवडणुकाच्या द्वारे हा प्रजासत्ताक दिन प्रजेच्या साठी प्रजेने केलेला हा एक असा ही घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर सदस्यांनी मिळून ही घटना तयार केली। या घटनेवर जेव्हा जेव्हा राज्यकर्त्यांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला, त्याचा ढाचा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा न्यायालयाने निकाल देऊन सांगितलं की या देशाच्या बेसिक घटनेला कुणीही भेद करू शकणार नाही। अशी ही घटना काय आहे की ज्याच्यामुळे आमच्या या देशामध्ये सगळे बंधुभावाने वागायला पाहिजे, सगळ्यांना स्वतंत्र अधिकार आहे, सर्वांमध्ये बंधुभाव पाहिजे, कायद्याच्या समोर सर्व समान असतील, तो मुलगा असेल, मुलगी असेल, पुरुष असेल, स्त्री असेल। ही घटना जी सुवर्णाक्षराने नोंद करावी याचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते का की थंडीच्या दिवसात आम्ही गरम कपडे घालून आमचं संरक्षण करतो, शेकोटी लावतो, परंतु या देशाचं संरक्षण करण्याकरता काश्मीरच्या खोऱ्यामध्ये -20 डिग्री जिथे टेम्परेचर असतं तिथे आपले सैनिक राहतात आणि त्या आपल्या सगळ्यांचं संरक्षण करतात, त्यांच्यासाठी किंवा 15 ऑगस्ट या दिवसानिमित्त तुम्ही थोडा अभ्यास केला पाहिजे। जो सण येईल, जो दिवस येईल त्या बाबतीत वर्तमानपत्र वाचले पाहिजे, थोडा मोठ्यांना विचारलं पाहिजे, कारण हे स्वातंत्र्य असं सोपं नाही ना। या स्वातंत्र्यासाठी तुमच्यासारख्या लहान लहान मुलांनी सुद्धा स्वतःला झोकून दिलं होतं या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये आणि त्याचे उदाहरण आहे भगतसिंगचं नाव ऐकलं आहे, राजगुरू यांनी
देशासाठी 15, 16, 17 वर्षाच्या वयामध्ये यांना फाशी देण्यात आली, तर फाशी सुद्धा देशासाठी आनंदाने स्वीकारणारा हा देश आहे. यांच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा जोरात टाळ्या पाहिजे. मग आम्ही काय शिकावं? आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला खूप काही शिकण्यासाठी. हे विद्यार्थी जीवन, आज एक विद्यार्थी बोलत होता, थोडा अडखळला. त्याला मी सांगू इच्छितो की ही तुझी चांगली दमदार सुरुवात झालेली आहे. अडथळ्यांना कधीही घाबरायचं नाही, माणसा पुढं जात राहायचं, यश पुढं ठेवलं. मला माझ्या भाषणाची आठवण आली. मीही तुमच्यासारखाच 5वीत असताना ज्यावेळी एक भाषण करत होतो, त्यावेळी मी सुद्धा असाच घाबरलेला होतो. आणि त्यावेळी एक घाबरलेला विद्यार्थी तयार झाला. या संस्थेने घडवलं, आईवडिलांनी, माझ्या गुरुजींनी मला घडवलं. आणि मग मला राष्ट्रीय पातळीपर्यंतचे बक्षिसं वादविवाद स्पर्धेमध्ये मिळत गेले. आणि त्याचा फायदा असा होतो की तुम्ही हिरिरीने भाग घ्यायला पाहिजे. हे विद्यार्थी जीवन असं आहे की तुम्ही स्वतःला जे घडवायचं ते घडवू शकता. इथे नेता घडू शकतो, इथे गायक घडू शकतो, इथे कलाकार घडू शकतो, इथे वक्ता घडू शकतो. इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगला नागरिक घडला पाहिजे, याच्यासाठी हे शिक्षण. मग चांगला नागरिक कसा? की घटनेने आम्हाला जे हक्क दिले, हे हक्क ओरबडण्यासाठी, हे हक्क आपल्या खिशात घेण्यासाठी, या हक्काची कसे फायदे लावता येतील याच्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहे. देशाचं चित्र आहे. परंतु या घटनेने आपल्यावर काही कर्तव्य पण दिली. या कर्तव्याचं पालन करण्याचं आपण खरोखर पालन करतो का, याचा आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. माझ्या हातून या देशाची अशी काही सेवा व्हावी, हा जर संकल्प आपला विद्यार्थी दशक घेतला, तर ज्या संस्थेमध्ये आम्ही शिकलो, त्या संस्थेमध्ये आम्ही आमच्या स्वखर्चाने हे सगळं कार्य पुढे का नेतो, तर याच्यामध्ये एक मानसिक समाधान आहे. आज गौतम भाऊ देशमुखांच्या वडील नानासाहेबांनी ही जमीन ज्या संस्थेला खरेदी खत करून दिली, 2.5 एकर जमीन, त्यांच्यासाठी सुद्धा त्या जोरदार करण्यात आली. जमिनीवर स्वर्गीय बाळवाले साहेबांनी ही सुद्धा इमारत घडवून आणली. त्यांचा सुद्धा आदर झालाच पाहिजे. कारण आपल्याकडे जे आहे ते समाजाला देण्याची वृत्ती हाही शिक्षणाचा एक गाभा आहे. एकदा काय झालं की ज्ञान, धड आणि विश्वास हे तिघं मित्र, जसे तुम्ही इन्फॉर्मेट केली. ज्ञान म्हणजे काय? नॉलेज, आपण जे शिकतो. ज्ञान, धन म्हणजे पैसा, आणि विश्वास म्हणजे एकमेकांच्या उपर असलेला विश्वास. ह्या तिघा मित्रांची दोस्ती तुटली. आधी एकत्र राहायचं. मग निरोप घेताना एकमेकांना विचारण्यात आलं. ज्ञानाला विचारलं की बाबा जर भेटायचं असेल तर तू कुठं भेटशील? त्यांनी सांगितलं की मी मंदिरामध्ये आणि विद्यालयामध्ये तुम्हाला नेहमी भेटत जाईल. धनाला विचारलं की तुम्ही कुठं भेटाल? त्यांनी सांगितलं की जे श्रीमंत लोक असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील, तिथे मी भेटेल. विश्वास मात्र काहीच बोलले. 2 मिनिटं झाले, 3 मिनिटं झाले, त्याच्याजवळ पाणी होतं. त्या दोघांनी विचारलं की अरे बाबा तू रडतोस का, आणि तू का सांगत नाही तुझी भेट घ्यायची, तर तू कुठं भेटशील? विश्वासाने उत्तर दिलं, मी एकदा जर निघून गेलो ना, मी पुन्हा नाही भेटत. तर विश्वास कायम राहिला पाहिजे विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्यावर, शिक्षकांचा शिक्षण देण्यावर. मला जर हे काही पद मिळालंय,
शिक्षा देण्याचं काही कार्य परमेश्वराने माझ्यावर सोपवलंय, नवीन पिढी घडवायचं कार्य जर माझ्यावर सोपवलंय, तर स्वतःला ज्यावेळी रिटायरमेंट व्हाल पेन्शनच्या पैशासोबत याचाही हिशोब करावा लागेल की किती मुलं कमवली, किती मुलांना तुम्ही आठवता, किती मुलांना तुम्ही शिकवलं आणि किती मुलांचं जीवन घडवलं हे शिक्षकांना सुद्धा शिकावं लागेल आणि हा विश्वास विद्यार्थ्यांचा कमवावा लागेल. शिक्षण संस्था चालवणाऱ्यांना सुद्धा हे सगळं लक्षात ठेवून, कारण ही आपली एकमेव संस्था अशी आहे की जिथे कुणीही याच्यावर काही पैशासाठी, काही पदासाठी, लालसेपोटी काही कमवायच्या उद्देशाने या संस्थेत येतो. इथला प्रत्येक पदाधिकारी हा अतिशय आपल्या आपल्या कार्यामध्ये व्यस्त असताना सुद्धा फक्त आम्ही समाजाचं काही देणं लागतो, या संस्थेचं काही देणं लागतो, या भावनेतून हे सगळं कार्य चालू असतं. आज ही संस्था आपल्या प्रजासत्ताक दिनाचा हा अमृत महोत्सवी वर्ष, परंतु या संस्थेला स्थापन होऊन 108 वर्ष झाली आहे. याच्यासाठी पण एक जोरदार टाळी. आता विचार करा की आज सगळ्या सोयी आहे. आज कराओके घेऊन विद्यार्थी सुंदर पद्धतीने गाणं सादर करू शकतात. टेक्नॉलॉजी खूप वाढत चालली आहे, परंतु ज्या काळात काहीही नव्हतं त्यावेळी सुद्धा ध्येयवेळे लोक होते आणि त्यांनी आपल्यासाठी शिक्षणाची व्यवस्था या खेडेगावात सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने करून ठेवली. त्यामुळं या सगळ्यांचा, ज्यांनी ही संस्था स्थापन केली, सुरुवात केली, या सगळ्यांच्यासाठी सुद्धा आपण एक जोरदार त्याची दाद द्यायला पाहिजे. आता प्रश्न असा आहे की प्रत्येकाला असं वाटतं की मला समाजाने काय दिलं, मला शाळेने काय दिलं, मला संस्थेने काय दिलं, मला देशाने काय दिलं. या सगळ्या प्रश्नामध्ये फक्त एकच प्रश्न स्वतःला विचारायचा की मी या सगळ्यांना काय दिलं. कारण देण्याची भावना जोपर्यंत होणार नाही, तुमच्याकडे ज्ञान असेल, तुम्ही एखाद्या विषयात तरबेज असाल तर आपल्या मित्राला जो त्या विषयात जर कच्चा असेल थोडी मदत करा. तुमच्याकडे तुमचा डब्बा आणला असेल आणि एक तुमचा विद्यार्थी मित्र किंवा मैत्रीण तिचा काही कारणामुळे त्या दिवशी डब्बा आला नसेल, डब्बा शेअर करा. ही शेअरिंग, केअरिंग तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की धनवान कितीही असले, किती कोट्यावधी रुपयांच्या फॅक्टऱ्या जरी असल्या, तरी लक्षात राहतो तो ज्ञानवानच. हा पिढ्यानपिढ्या लक्षात राहतो. ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे राज्य आहे, त्याची पूजा त्याच्या राज्यात होईल, पण गुणवान व्यक्तीची पूजा सर्वत्र होईल. म्हणून ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल, तुमच्यात हे ज्ञान असेल, तुमच्यात हे गुण असतील, या गुणांनी तुम्ही ज्याही पोस्टवर जाल सगळ्यांची मनं जिंकून घ्याल. आणि याच्यासाठी आत्ता थोडासा त्रास जरी झाला, थोडा अभ्यास जास्त करावा लागला. एक मिनिट, तुझं लक्ष नाही, ऐकायचं आहे, लक्ष देऊन ऐकायचं. हा तूच सगळ्यांच्यासाठी मी याच्यासाठी बोलतोय की आपल्यासाठी कुणी जर बोलत असेल तर आपण बऱ्याचशा गोष्टी ह्या सगळ्या ऐकण्यातून शिकू शकतो, वाचनातून शिकू शकतो. आणि सर इथे वर्तमानपत्र येतं शाळेत? होय. हां, मुलांनी आपल्या आपल्या घरी वर्तमानपत्र किंवा मध्यंतरीची सुट्टी असेल त्यावेळी वर्तमानपत्र वाचायला पाहिजे. वर्तमानपत्रातून तुम्हाला ताज्या घडामोडी समजतात, मोठ्या थोरामोठ्यांची चरित्र वाचायला पाहिजे. याच्यातून सुद्धा चांगले गुण भेटतात. आणि ह्या भाषणाचं कौशल्य असेल, काही असेल, तर हे एकच वय असं आहे की तुम्हाला जितकं मोठं करू शकाल, जितकी मोठी स्वप्न बघू शकाल. आणि स्वप्न बघण्यासाठी पैसे लागत नाही, गाडी लागत नाही, घोडे लागत नाही. तुम्ही शाळेत आला, स्वच्छ होऊन यायचं, नम्रतेचा भाव मनात पाहिजे, आई वडिलांचे दर्शन करायचे, गुरुजींना प्रणाम करायचा. आणि आज जे मी काही शिकणार आहे
त्याचा उपयोग माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, माझ्या संस्थेसाठी, माझ्या देशासाठी याचा परिणाम होईल इतकं मोठं कार्य प्रत्येकाने करायचं. त्या काळी फाशीवर जावं लागलं भगतसिंगांना, त्या काळी प्राण द्यावे लागले बऱ्याचशांना, परंतु आज सुद्धा देशभक्तीचे उदाहरण एका विद्यार्थिनीने फार सुंदर सांगितलं की आजूबाजूचा कचरा साफ करणं ही पण देशभक्ती आहे, कचरा न करणं ही पण देशभक्ती आहे. कचऱ्याचा कुंडा असून सुद्धा बाजूला जर सालपट टाकत असू तर ही शिस्त होईल का? मग आपण आपल्या परीनं आपला परिसर स्वच्छ ठेवावा, आपलं घर स्वच्छ ठेवावं. शाळेतून गेल्यावर आईचं जणू काही कर्तव्य आहे आणि आईने तुम्हाला काहीतरी करूनच द्यावं, रागराग करावा, लोभ करावा असं करू नये. आईसुद्धा दिवसभर थकलेली असते. आईच्या सुद्धा मुलगा आईवडिलांची सेवा करायला पाहिजे. आणि प्रगती कितीही करा, मोठे कितीही व्हा, परंतु लक्ष असू द्या की तुम्हाला आकाशात जरी झेप घ्यायची असली तर पाय मात्र जमिनीवर असू द्या. कारण पाय जर जमिनीवरती एकदा सुटले की आकाशात कुणाच्या कवेत आला नाही आणि जमीन पण सोडून द्याल तर आधार तरी लटकून राहाल आणि आधार तरी लटकून राहणं योग्य नाही. म्हणून तुम्ही शिक्षण कितीही घेतलं तर आपल्या मातीशी नाळ तोडू नका. हा खरा आजचा संदेश आहे. आणि आज या 26 जानेवारीच्या दिवशी आपण सगळ्यांनी असा संकल्प करायला पाहिजे की आपण आपल्यामध्ये असलेल्या शक्तीचा 10-12% उपयोग करून इतके हुशार आहोत. अजून 90% शक्ती आपल्या आतमध्ये तशीच प्रलंबित आहे. त्या शक्तीतून आणखी 10-20% जर केलं तर जिनियस म्हणून आईन्स्टाईन सारखा सुद्धा एखादा इथे निर्माण होऊ शकतो. लता मंगेशकरचं गाणं गायलेली गायकी ए मेरे वतन के लोगो ही गायिका सुद्धा मोठी होऊ शकते, देश पातळीवर आपलं नाव करू शकते. आणि फॉर्च्युनेटली या देशाला 2014 पासून देखील एक सक्षम नेतृत्व मिळालेलं आहे आणि या नेतृत्वामुळे देश सुद्धा प्रगती करत आहे. आणि या प्रगतीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा तुम्ही फक्त आता एकच काम करा की तुम्हाला जे शिक्षण घ्यायचं हे संपूर्ण शिक्षण घ्या. काही अडचण आली तर आपल्या शिक्षकांना विचारा, क्लास बुडवू नका. हे सगळं तुमच्यासाठी आहे. आणि असे ज्यावेळी सामाजिक कार्यक्रम होतात त्या सामाजिक कार्यक्रमामधून वेगवेगळे संदेश आपल्याला मिळतात. या संदेशामधून तुमचं जीवन आणखी घडत जाईल. आता फक्त माझ्या वक्तव्याचा समारोप काही ओळी वाचून दाखवतो. हम हिंदुस्तानियों का अंदाज दूसरों से कुछ अलग है. हम हिंदुस्तानियों का अंदाज दूसरों से कुछ अलग है. सिर्फ अंदाज ही क्यों, हमारा एड्रेस भी अलग है. सिर्फ अंदाज ही क्यों, हमारा एड्रेस भी अलग है. दुनिया कहाँ रहती है, दुनिया कहाँ रहती है, दुनिया आसमान के तले रहती है. हम हिंदुस्तानी भारत माँ के आंचल में रहते हैं. अंबर तले जग रहे, अंबर म्हणजे आकाश, अंबर तले जग रहे, हम तेरे आंचल तले रहते हैं. दुनिया में हम ही अकेले हैं, दुनिया में हम ही अकेले हैं जो माटी को भी माँ कहते हैं. आणि तुम्ही इथे सगळे शेतकऱ्यांच्या कुटुंबातून आलेले, घरात आजोबांना बघा, आई वडिलांना बघा, आपल्या शेताला काळी आई म्हणतात, त्या काळ्या आईची सेवा करतात. तो हम हिंदुस्तानी ही है कि जो माटी को भी माँ कहते हैं. लोग फौज में नौकरी करते हैं तो फौजी कहलाते हैं. फौजी कौन? जो फौज में नौकरी करता है. लोग फौज में नौकरी करते हैं तो फौजी कहलाते हैं. हम बिना वर्दी पहने, हम बिना वर्दी पहने खुद को भारत का सिपाही बुलाते हैं. और जितनी बार आंखों से तिरंगा गुजरे, और जितनी बार आंखों से तिरंगा गुजरे,
आदर से सर झुकाते हैं, और जितनी बार आंखों से तिरंगा गुजरे आदर से सर झुकाते हैं। एक अजीब सा सपना रोज हमारी आंखों को सताए, एक अजीब सा सपना, एक अजीब सा सपना। मी सांगितलं स्वप्न बघायला काही पैसे लागत नाही, तर कोणत्या स्वप्नाने तुम्हाला वेळ लावायला पाहिजे ते म्हणतोय। एक अजीब सा सपना रोज हमारी आंखों को सताए कि जान तो एक दिन जानी ही है, कि जान तो एक दिन जानी ही है, अगर देश के लिए जाए तो मजा आ जाए। ऐसे हैरान होके मत देखिए, ये कहाँ लिखा है कि एक आम हिंदुस्तानी तिरंगे की सौगंध नहीं ले सकता। ऐसे हैरान होके मत देखिए, ये कहाँ लिखा है कि एक आम हिंदुस्तानी तिरंगे की सौगंध नहीं ले सकता। कहाँ लिखा है कि जिसने वर्दी नहीं पहनी वो जान नहीं ले सकता। तर या देशासाठी जगण्याचा संकल्प आज घेऊया आणि प्रत्येकाने आपापल्या परीने आपल्या या भारत मातेचा कशा प्रकारे उद्धार करता येईल याची शपथ घ्यावी। आणि या बालमनात जर हे रुजलं तर आणखी अशा मोठ्या मोठ्या इमारती आपण घडवून आणू, कारण की उद्याचे शिल्पकार तुम्ही आहात। म्हणून आज शिक्षण खूप चांगलं घ्या आणि पुन्हा एकदा जोरात भारत माता की, भारत माता की, भारत माता की जय हिंद। धन्यवाद।